सभ्य स्त्री पुरुष हो परिच्छेद आपल्या कंपनीच्या 12व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. दिनांक 31 मार्च 1989 रोजी संपलेल्या 18 महिन्यांच्या मुदतीची संचालकांचा अहवाल आणि लेखापरीक्षकांचा हिशोब आता काही वेळेपूर्वी आपल्या हाती आलेला असेल आणि आपल्या परवानगीने मी असे गृहीत धरतो की तो आपण वाचला असेल. परिच्छेद गेल्या वर्षी जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा देशाने कधी काळी अनुभवलेल्या अत्यंत वाईट अशा दुष्काळांपैकी एक अत्यंत वाईट दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अत्यंत कठीण दुर्धर काळांपैकी एक कठीण काळातून भारतीय अर्थव्यवस्था जात होती. तथापि नंतरच्या चांगल्या मान्सून हंगामामुळे व अनेक वर्षांपासून विकसित केलेल्या अर्थव्यवस्थेच्या अंगभूत सामर्थ्यांच्या मदतीमुळे हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले. माझ्या दृष्टीने देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत निर्यात क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे एक अंगभूत महत्त्वाचे क्षेत्र आहे. जपान, कोरिया व तैवान यासारख्या देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामधील त्यांच्या सध्याच्या महत्त्वपूर्ण स्थितीपर्यंत अर्थव्यवस्था रूपांतर करण्यास निर्यात क्षेत्रास चालना देण्याच्या शासकीय पाठिंब्यामुळे कशी कायम मदत झाली आपण पाहिलेलेच आहे. निर्यात वाढीस चालना देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत, तरी अद्यापही त्या पुरेशा नाहीत आणि त्यामध्ये आणखी सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या बहुसंख्य औद्योगिक व आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत खर्चिक बनली असून ती प्रामुख्याने निर्यात वाढीस प्रतिरोधक ठरत आहे. हे धोरण जर अंमलात आणले तर त्यामुळे प्लास्टिक उद्योगांच्या वाढीवर हळूहळू विपरीत परिणाम निश्चितच होईल. परिच्छेद तसेच मला अशी खात्री वाटते की आता शासन हे मशिनीच्या करमुक्त आयातीच्या स्वरूपात उत्तेजन देण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करात सवलत देणे व ते सुटसुटीत करणे, कंपनीने केलेल्या दीर्घकाळ अनिर्णित असलेल्या अर्जाचा निश्चितपणे विचार करील. तसेच आता औद्योगिक धोरणही आणखी उदार करण्याची व MRTP ॲक्ट मोडीत काढण्याची सुद्धा गरज आहे, कारण त्या अन्वये अस्तित्वात असलेल्या विविध तरतुदीनुसार तो कायदा औद्योगिक व निर्यात वाढीमधील खरोखर एक अडथळा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आणखी भर चालना देण्यासाठी शासन ह्या दिशेने पुनर्विचार करत आहे. ही एक आवश्यक बाब होय. परिच्छेद तसेच मला आपणास कळविण्यास आनंद वाटतो की आपली कंपनी ही एप्रिल 1989 मध्ये एक रजिस्टर्ड एक्सपोर्ट हाऊस म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता तिला तिसऱ्या पार्टीच्या उत्पादनांची निर्यात करणे शक्य होणार आहे.